फोपळ्या तीन गावचं जागृत देवस्थान आहे। महाकाळीची दरवर्षी यात्रा भरते। याही वर्षी यात्रा भरली आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली आहे। आपल्याबरोबर ग्रामस्थ काय सांगाल? नमस्कार, माझं नाव शशांक वामनराव पवार, फोफळी। आज आमची तीन गाव सुकाई, वर्धाई, महाकाळी या देवीची आज यात्रा उत्सव। वर्षानुवर्ष हे उत्सव माघ शुद्ध प्रतिपदेला येते आणि सगळे तीन गावचे सगळे माणसं, सगळे भाविक आम्ही उत्साहाने तिचा साजरा करतो हा यात्रा उत्सव। यंदा आम्ही भाविकांसाठी सतत 3 वर्ष, आज 3रं वर्ष आम्ही आज महाप्रसाद ठेवला आहे। त्या महाप्रसादाचा जो भाविकांनी 4000पेक्षा जास्त भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला आहे व फुलांची सजावट वगैरे आज देखणी बघण्यासारखी आहे। हे आमचं एक 3 गावचं उत्सव मोठ्या थाटाने आम्ही करतो आणि असेच दरवर्षी आम्ही 3 गाव करत राहू। नमस्कार, मी श्रीधर सकारामराव शिंदे, शिरगाव। आज इथे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला ही यात्रा भरले। खरा महाशिवरात्रीपासून या यात्रेला सुरुवात होते। महाशिवरात्रीला लाट तोडण्याचा कार्यक्रम असतो। 3 गावातले सर्व ग्रामस्थ त्याही वेळी उपस्थित असतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लाट तासली जाते आणि तिसऱ्या दिवशी सवाद्य मिरवणुकीने ती लाट 3 गावचे सर्व ग्रामस्थ वाजवत ती घेऊन येतात मंदिरात। आणि आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सकाळी त्याची विधिवत पूजा होऊन सकाळी आज देवीला अभिषेक होतो। नंतर देवीला रूपी लागून विधीपूर्वक देवीला आराधना केली जाते आणि त्यानंतर लाट चढवली जाते वरती। लाट चढवून झाली की भाविकांची जी काही गर्दी असते ती तुम्ही पाहिली स्वतः। यावर्षी गेल्या 2-3 वर्षापासून आपण चांगला एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे की येणाऱ्या भाविकांना अन्नदान करतो आपण। भाविकांच्याच मदतीने हा उपक्रम राबवला जातो। त्याचबरोबर इथे एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य शिबिर स्वामी समर्थ हॉस्पिटल आणि आपले वालवालकर जे डेरवणचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब शिरगाव यांच्या माध्यमातून इथं आरोग्य शिबिर होतं, रक्तदान शिबिर होतं। इथे यावर्षी महिलांसाठी कॅल्शियमची टेस्ट जी आवश्यक आहे महिलांसाठी तीसुद्धा कॅल्शियमची टेस्ट घेण्यात आली। आणि अशा पद्धतीने एक देवाच्या कार्यक्रमाबरोबर एक सामाजिक उपक्रम म्हणून हे आरोग्य शिबिर आम्ही राबवतो आणि त्या दृष्टीने लोकांचा त्यालाही चांगला प्रतिसाद आहे आणि याही पुढे आपण हा कार्यक्रम करू। याच्या नंतरचं आमचं स्वप्न आहे, हे जे मंदिर दिसतं आहे हे पुरातन आहे। 1209 पासूनची याला आख्यायिका आहे आणि 1209 पासून आज तगायत आपण ह्या सर्व ज्या देवीच्या रूढी परंपरा आहेत किंवा देवीचे जे सण उत्सव आहेत ते गुण्यागोविंदाने आम्ही साजरे करत असतो आणि याच्याही पुढे ते करत राहू। आज आमचं एक स्वप्न आहे या देवीच्या माध्यमातून की हे जे वास्तू दिसते ते आम्हाला काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर बनवायचं आहे आणि त्या दृष्टीने आमच्या सर्व ग्रामस्थांचे, 3 गावच्या ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला निश्चितपणे यश येईल देवीच्या आशीर्वादाने। एवढं बोलतो। आणि आज सांगायचं म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा आज आपली जी यात्रा भरते प्रतिवर्षाप्रमाणे जे चालत आलेलं आहे, आज एक आनंदाची बातमी आज आमच्या कानावर आली की आपल्याला दर्जा पर्यटन आपल्याला प्राप्त झालेलं आहे। हे खरोखर आनंदाची बातमी, आमच्यासाठी तरी आनंदाची बातमी आहे। कारण अगोदर आम्हाला पर्यटन दर्जा होता आणि त्यामधून आम्ही बरीचशी कामं त्या पर्यटनाच्या माध्यमातून केली। मी भक्त निवास असू देत, 2 भक्त निवास झाले, रोड असू देत, त्या सुविधा आम्ही केल्या। आता दर्जा मिळाल्यामुळे आणखी आम्हाला म्हणजे नियोजनातून म्हणा की शासनाकडून आपल्याला जास्तीत जास्त फंड कसे मिळवता येतील हा आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्याला मंदिराचं काम तर करायचंच आहे, मंदिर आमचं हे काळ्या पाषाणामध्ये आणि असं डिझाईन आमचं तयार आहे आणि आम्ही ते करणार आहोत। आणि त्या जोडीला जर हा दर्जा मिळालेला पर्यटनचा आहे तर आणखीही आपल्याला हे काम जोमाने करता येईल अशी आम्हाला पूर्ण आता म्हणजे थोडीशी हे आलेली आहे, म्हणजे हुरहुरी आलेली आहे की आत्ता आपण चांगल्या पद्धतीने आपण काम करू। आणि हे सगळं करत असताना आपण वर्षभर आपण ह्या देवीची आपण जी सेवा करतो
त्याचं कुठंतरी ह्या यात्रेच्या दिवशी आपल्याला आनंद झाल्यासारखा होतो की यात्रेच्या दिवशी आपण जे काही आपल्या यात्रा चांगली व्हावी म्हणून आपण जे राबत असतो आणि यात्रेच्या दिवशी ते राबण्याचा तो आपल्याला सगळं तो माहोल, मग एवढं सगळं भक्तगण सगळे पाहिल्यानंतर जो आनंद आहे, तर आपण किती मेहनत का आपण कष्ट केले सगळं आपण विसरून जातो, वर्षभराचा पूर्ण शीन जातो ह्या यात्रेचे. मी इब्राहिम मोहम्मद सय्यदचा पुत्र पोपळीचा आहे, राहणारा. 3 गाव कमिटी आमची शिरगाव, कुंभारली, पोपळी ह्या पद्धतीने आहे. देवाचं स्थान आमचं महाकाळी, सुकाई, वरदानी, महाकाळी हे तिन्ही देवी आहेत. मानपानानं सर्व काय गोष्टी आमच्या हिंदू मुस्लिम बांधव मिळून करतो. आम्ही ज्याचं मान आहे त्याला देतो आणि त्याच्या आकाशी आम्ही हाक मारून राहतो एकामेकाला. 18 कोमाचं मान आहे ते देवीच्या समोर आणि आमच्या देवीची स्थापना 1209 मध्ये झालेली आहे. आज आमच्यावरती 14वी पिढी चालू आहे. तरीसुद्धा आम्ही हे सर्व गण सर्व सोबत हिंदू मुस्लिम बांधव घेऊन चालतो आणि आनंदात हे कुठलाही सण असू दे देवीचं किंवा आणखीन कुठल्या गावात आमचं कुठलाही काय कार्यक्रम असू दे, कुठल्याही हे कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकासोबत मिळून करतो. आणि पोपळीचा हुरूस तशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो, हाकुसखान बाबाचा हे पण आम्ही सर्व 3 गाव मिळून करतो आणि चांगल्या पद्धतीने साजरा करतो. कुणालाही त्यामध्ये कुठलाही गालबोट लागत नाही. एवढं बोलून मी आपले 2 शब्द इथे संपवतो. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या ठिकाणी पाहिलं तर सुकाई, वर्धाई, महाकाई देवीची यात्रा आणि दरवर्षी या ठिकाणी यात्रा भरते. आज आनंदाची बातमी म्हणजे ब पर्यटन वर्गामध्ये आपल्याला प्राप्त आलेलं आहे. कॅमेरामॅन सायशेख सनिसा शेख, लोकशाही चिपळूण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.